नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। पहलगाम हल्ला झाल्यानंतर आपण पाहिलेले आहे की आपल्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि ती परिस्थिती अत्यंत भयानक होती। त्या परिस्थितीचा जो आक्रोश आहे तो संपूर्ण भारत देशातून झालेला आहे आणि निषेध व्यक्त केला दहशतवाद्यांचा आपल्या देशामध्ये की हे दहशतवाद्यांनी निश्चित थैमान घातलेले आहे आणि असं थैमान घातल्यानंतर आपण पुन्हा आपल्या आर्मीने, इंडियन आर्मीने, आपल्या भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, दहशतवाद्यांना धडा शिकवला, पाकिस्तानला नमवण्याचं काम आपलं भारतीय सैन्य दल करत होतं। अशा परिस्थितीतच आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या भारत देशाच्या या एका कुटुंबामध्ये ज्योती मल्होत्रा नावाची एक दहशतवादीच निघाली आणि जी दहशतवाद्यांना पूर्णपणे मदत करत होती। आता ही ज्योती मल्होत्रा आहे कोण, तर ही आहे एक रील स्टार। अशा रील स्टारना तर म्हणजे विचार करावा आपण, काय रील बनवावेत, कुठे जावं बनवायला आणि कुणाशी मैत्री करावं, थेट दहशतवाद्यांशी मैत्री, थेट पाकिस्तानशी मैत्री, दुश्मन देशाशी मैत्री। आणि पुन्हा ती म्हणते काय की पाकिस्तान देश चांगला आहे, 1947 ला आपल्या देशातलं जे कुटुंब दूर गेलं त्याच्याशी पुन्हा जवळीक करता आली पाहिजे ही ज्योती मल्होत्रा। बघा, म्हणजे हिला पाकिस्तान दूर गेल्याचं खूप दुःख आहे, हिला पाकिस्तान एक कुटुंब वाटतं आणि ते कुटुंब आता दूर गेल्यामुळे तिला पुन्हा एकत्र व्हायचंय, त्या कुटुंबात राहायचंय म्हणा आता तिला। आणि राहून फक्त राहत नाही तर राहायचंच होतं तर तिथे जायचं असतं, पाकिस्तानची सून व्हायची असतं। लेक जरी होता नाही आलं तिला पाकिस्तानची सून व्हायचंच होतं। तिनं सांगितलं होतं ना की पाकिस्तानशी मला लग्न करायचं, म्हणजे पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांशी, तर तिला मग तिथंच करायचं होतं, तिथं राहायचं होतं। पण तिनं काय केलं की पूर्णपणे आपल्या देशातली सगळी परिस्थिती, आपल्या देशातली सर्व इन्फॉर्मेशन, महत्त्वाची माहिती सगळी तिने तिकडं पुरवली। कुणाला पुरवली तर डायरेक्टली लष्कर-ए-तोयबाच्या त्या दहशतवादी तळांना पुरवली आणि त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये हिचं प्रशिक्षण चालायचं। म्हणजे पहलगाम हल्ला जो आहे पूर्णपणे या ज्योती मल्होत्राशी निगडीत झालेला आहे। म्हणजे एकीकडे आमच्या सोफिया कुरेशी ह्या भारत देशाच्या बहिणी म्हणून आज शोभल्या, संपूर्ण भारत देशाने सलाम ठोकला दोन्ही आपल्या ताईंना, आणि वेमिका सिंग ह्या सुद्धा आपल्या संपूर्ण भारत देशाची बहीण म्हणून शोभल्या। एकीकडे आमच्या बहिणी, आमच्या देशातील बहिणींचा जो सिंदूर पुसला गेला त्या सिंदूराचा बदला घेणाऱ्या ह्या आमच्या दोन बहिणी कुठे, आणि आमच्या संपूर्ण भारत मातेचा सिंदूर पुसण्यासाठी ही ज्योती मल्होत्रा जन्माला ही दहशतवाद्याची बहीण कुठे। बघा हे लोक कसे काय करायलेत, म्हणजे घरातले भेदी हे कुठे आता हिला गोळ्या घालाव्यात का, हिला फाशी द्यावी का, हिला दहशतवाद्याची बायको नेऊन करावं काय, हा प्रश्न आहे संपूर्ण देशासमोर। थोडीही शरम नाही वाटली। या देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रासारखे महान राजे होऊन गेले, जे भगवंताचा अवतार म्हणल्या जातात, ज्या रामराज्याची अपेक्षा आज सुद्धा लोक करतात, ते भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षे वनवासाला जातात आणि जेव्हा या ठिकाणी परत येतात आपल्या अयोध्या या मातृभूमीकडे, तेव्हा त्या हातातला धनुष्य खाली टेकवतात, मातृभूमीला नमस्कार करतात, नतमस्तक होतात आणि संपूर्ण विश्वाला सांगतात की मातृभूमी ही जननी जन्मभूमीचे, मातृभूमी ही आपली दुसरी आईच आहे। आपण जन्म घेतो त्या मातेच्या कुशीत वाढतो, ती आपली जननी आणि ही आपली दुसरी आई म्हणजे आपली मातृभूमी। आपल्या आईच्या पोटातून एकदा आपण बाहेर आलो की पुन्हा जी आपल्याला सांभाळत असेल, जिच्या कुशीत घेत असेल, ती आपली मातृभूमी आहे। आपली जन्मदाती आई आपल्याला तिच्या कुशीमध्ये 9 महिने ठेवते, पण अख्खं आयुष्य जी आपल्याला कुशीमध्ये ठेवते ती आपली मातृभूमी आहे आणि ही आपली भारतभूमी आहे। आणि म्हणून या भारतभूमीचे जे उपकार आहेत, आपल्या मातृभूमीचे जे उपकार आहेत ते आपल्या सगळ्या साधू संतांना माहीत होते, सगळ्या ऋषीमुनींना माहीत होते। भगीरथासारख्या आपल्या महात्म्यांनी या पृथ्वीसाठी, आपल्या मातेसाठी, आपल्या भारतभूमीसाठी गंगा आणली पृथ्वीवरती। गंगा हिचं आपण यांच्याकडून काहीच धडे घेत नाही का? किती आपले महात्मे, संत महात्मे मातृभूमीला पुन्हा पुन्हा वंदन करतात, पुन्हा पुन्हा नतमस्तक होतात। आणि ही दलाल, ही ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची हेरगिरी करते, इथे राहून इथे जन्म घेते, या मातृभूमीच्या कुशीत ही खाते, लेते, हिचे सगळे लाड संगोपन करून घेते आणि दुश्मनांशी मैत्री करते आणि दुश्मन देशांना शिकवते सगळं की इथे हल्ले कसे करायचे, इथे काय परिस्थिती आहे, कुठली आहे। या ठिकाणी भारतीय सैन्य दलाची सगळी माहिती पुरवते, इथल्या सरकारची सगळी माहिती पुरवते आणि लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरमध्ये निवासी राहते। अरे ज्या बॉर्डरवर सुद्धा पलीकडे पाय सुद्धा आपल्या देशातल्या माणसांना टाकू वाटत नाही, निश्चित आपल्या देशातल्या सरकारला सुद्धा ज्याच्या पलीकडे पाय सुद्धा टाकू वाटत नाही, त्या सीमेच्या अशा दुश्मन राष्ट्राशी ही मैत्री करते ज्योती मल्होत्रा। हिच्यासारख्या अनेक निघले, 10-20 लोक आपल्या भारतीय सैन्य दलाने पकडले, आणखी पकडले
काढल्या जातील, पण जे जे बाया पाकिस्तानची हेरगिरी करत आहेत तुटक्या पैशासाठी, त्यांनी लक्षात घ्यावं की आपल्या मातृभूमीचे उपकार काय आहेत. हजारो वर्षाचा इतिहास आपल्या भारत देशाचा, जो कुठल्याही देशाला नाही. आपल्या भारत देशाला माता म्हटलं जातं. जननी जन्मभूमीचे रामानं याच्यामुळेच म्हटलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्र आपली आई कशामुळे म्हणतात ते आपल्या भूमीला, याच्यामुळेच म्हणतात की असा इतिहास दुसऱ्या देशामध्ये कुठेही नाही, असे धर्म नाही, तसे देव सांगा असा सुख सोहळा कुठेच नाही. म्हणजे असे संतजन, असे हरिदास, असा नामघोष, असा जयघोष या ठिकाणी सगळं काही आहे. आपल्या तिरंग्याकडे पाहिल्याबरोबर आपल्या संपूर्ण भारतवासियांची मान उंचावते. हिला याचं काहीच नाही आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तान खूप चांगला देश आहे म्हणते ती. पाकिस्तान भारतापेक्षा हिला चांगला वाटतो. आणि भारतातली माहिती कशाला पुरवते मग पाकिस्तानला जेवायला. पाकिस्तान चांगला वाटतो तिथेच राहायचं. इथे म्हणजे सगळे रील बनवत 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 ही पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानची सून होते पुन्हा तिथे जाऊन. किती कमाल आहे, हिची अपेक्षा काय, तिला पाकिस्तानची सून व्हायचं. भारत देश एवढा कमी पडलाय का? पाकिस्तानमध्ये राहायचंय. पाकिस्तान खूप चांगला वाटते, हिचं लाड संगोपन करल असं हिला पाकिस्तान वाटते का? अरे ज्या कुटुंबाला तिला पाकिस्तान आपलं कुटुंब वाटते दूर गेलेलं, अरे आपल्या घरामध्ये आपल्या 2-4 भावांचं कुटुंब जरी पाहिलं तर ज्यांना आपल्या कुटुंबाबद्दल आपुलकीच नाही तेच बाजूला होतात ना. ज्यांना आपल्या कुटुंबाबद्दल आपुलकी आहे ते बाजूलाच कशाला होतील? कारण भारत देश काय असं कुटुंब नाहीये की कोणावर अन्याय अत्याचार करणारं. कधी त्या लोकांवर आपल्या देशाने अन्याय अत्याचार केले नाही, तरी त्यांना वेगळं राहायचं होतं, तरी त्यांना वेगळं व्हायचं होतं. आणि जर झालेच तर एवढे चांगले असते तर चोट्ट्यासारखे दहशतवादी हल्ले केले असते का? वेगळं होऊन ते दहशतवादी हल्ले करतात. मग ही त्यांना कुटुंब मानते. त्यांनी कधी मानलं आपल्या देशाला कुटुंब? नाही मानलं. धर्माच्या नावाखाली कोण शिकवलं त्यांना? हे इनच शिकवलेलं आहे. घर का भेदी इनच काय शिकवलेले? या देशामध्ये धर्माच्या नावाखाली जर काही घटना घडवल्या तर निश्चित वैमनस्य पसरेल आणि ह्या देशाची परिस्थिती वेगळी निर्माण होईल, हिंसेची निर्माण होईल. आणि म्हणून दहशतवाद्यांनी या ठिकाणी धर्माचे या शब्द समोर आणून त्यांनी गोळ्या झाडल्या का? धर्माच्या नावाखाली त्यांना दहशतवाद पसरवायचा होता. हे ज्योती मल्होत्रांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे या लोकांना. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आपण निश्चितच आपण हे विचार केलाच पाहिजे. आणि या ज्योती मल्होत्रासारख्या जिथं जिथं हे लोक दडलेले आहेत दहशतवाद्यांचे, तर हे आपण ठोकून काढले पाहिजे, बाहेर काढले पाहिजे. केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आता प्रत्येक भारतीयाची जबाबदारी या लोकांना ठोकून काढण्याची. हे कुठे कुठे काय काय पुरवतात? अरे काय आहे तिथे हिला पाहायला जायला? काय आहे इथं रील बनवायला? आपल्या भारत देशामध्ये कमी स्वातंत्र्य, कमी सौंदर्य आहे? इथं या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. कुठेही जाऊ शकतं इथलं व्यक्ती. यांना रील बनवायची या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. नैसर्गिक सौंदर्याने लटलेली आपली भारतभूमी आहे आणि यांना पाकिस्तान चांगला वाटतो. यांना पाकिस्तानातले लोक चांगले वाटतात. हे पाकिस्तानच्या घराघरामध्ये जाऊन बसतात आणि मग दहशतवादी हल्ले घडवून आणतात इथे. अरे ते पाकिस्तानचे लोक दहशतवादी तळ आहेत त्यांचे, तर किमान आपले भारतीय सैन्य दल हे जागरूक तरी असतं ना की बुवा हे दहशतवादी लोक आहेत, कधी कोणी कोण हल्ला करतील सांगता येत नाही. आपण जागरूक राहिलं पाहिजे. आणि मग जागरूक राहून हे कटाक्ष लक्ष ठेवून असतात. अरे पण तुमच्यासारखे जे ज्योती मल्होत्रासारखे मागून गोळ्या झाडणारे आहेत यांच्यावरती काय लक्ष ठेवल माणूस? आणि हे असे मागून गोळ्या झाडतात. आज प्रत्येक भारतीयाचं जगणं हे धोक्यात आणू पाहतात. यांना थोडी तरी नीच नालायक अवलादींना शरम वाटली पाहिजे. आपल्या भूमीशी इतकी गद्दारी करताना आणि पाकिस्तानशी हेरगिरी करताना काहीच वाटत नाही. या मातृभूमीचे उपकार तुम्ही विसरता, या भारतभूमीचा इतिहास तुम्ही विसरता आणि संपूर्ण दुश्मन राष्ट्राशी मैत्री करता. काय म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडे गोष्ट आहे. सगळा इतिहास बदलू पाहता तुम्ही या भारतभूमीचा. म्हणून ह्या गोष्टी जिथे जिथे समाजामध्ये असे दहशतवाद्यांचे लोक दडलेले आहेत त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पैसा तुटपून जे तुटके पैसे मिळवण्यासाठी एवढं काही करायचं, एवढी पैशांची हाव. आपली भारतभूमी इतकी महान आहे की या भूमीमध्ये एका क्षणात सुद्धा विश्व जिंकता येईल एवढा पैसा कमावू शकतो. फक्त अपेक्षा ठेवावी लागते की आपल्याला सत्य आणि प्रामाणिक मार्गाने कमवायचं आहे. भ्रष्टाचाराची वीट सुद्धा आमच्या निवासस्थानाच्या घराच्या एका भिंतीला सुद्धा लागता कामा नये. ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर ही भारतभूमीची हिची ओटी काय अशी रिकामी नाही आहे. ह्या भारत मातेच्या ओटीमध्ये इतकी धनसंपत्ती इतकं भरलेली आहे की तुम्हाला एका क्षणामध्ये करोडपती करू शकते. फक्त प्रामाणिक इच्छा ठेवावी लागते, इमानदार इच्छा ठेवावी लागते. त्याच भारतभूमीला तुम्ही संपवायला निघाला, या भारत मातेचा सिंदूर पुसायला निघालात. या समाजात दडलेल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या दहशतवाद्यांच्या या गुप्तहेरांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे तुमची पाकिस्तानशी गाठ बांधलेली. म्हणून या ज्योती मल्होत्रा सारख्या सगळ्या दोषींना यांचा स्मृतिभ्रंश करून यांना
पाकिस्तानमध्ये भीक मागायला पाठवलं पाहिजे. मग बघू यांचे पाकिस्तान किती लाड संगोपन करतात, किती यांना दहशतवाद्यांच्या हेडक्वार्टरमध्ये निवासस्थानासाठी ठेवतात म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. आता यानंतर तर यांचे चांगले रक्कम यांना मिळणारच आहेत आमच्या सरकारकडून, भारत सरकारकडून, आमच्या या पूर्ण यंत्रणेकडून. कारण की आता यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवलेले. आता कोठडीमध्ये काही यांना दीपावळीची ओवाळणी नाही आहे दररोज. आता यांची चांगलंच निघणार आहे की पाकिस्तानशी मैत्री वगैरे काय असतं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक पक्षांचे लोक असतील, परंतु कुठल्याही पक्षाचे लोकांनी असं करता कामा नये. आणि समाजातले जर पक्षाचे लोक असं करत नसतील तर समाजातले अशा चाटूंनी, चमच्यांनी, अरे काय यांचं वय या ज्योती मल्होत्राचं, एवढ्या मोठ्या म्हणजे एवढं मोठं भारत सरकार आणि त्याच्याशी काहीतरी लपून छपून दुश्मनी करून हेरेगिरी करत असेल तर एवढे श्रेष्ठ लोक आपल्या देशातले, एवढे ज्येष्ठ लोक आहेत अजून पदावरती बसणारे, आणि ते एवढ्या ज्येष्ठ लोकांच्या नजरेतून यांची हिंमत कशी होते की तिकडे जायचं पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्याशी मैत्री करायची. म्हणून काय कमी पडले आपल्या भारत देशामध्ये, काय कमी केले आपल्याला भारत मातेने? एवढे लाड संगोपन करून तुम्हाला दुश्मनांच्या कुशीत त्या ठिकाणी बसा वाटतं म्हणल्यानंतर विचार केला पाहिजे. आणि सगळ्या कानाकोपऱ्यात भारतभूमीच्या पसरलेले जर असतील कुठे दबलेले, लपलेले, छपलेले चोरटे दहशतवाद्यांचे हे लोक, तर त्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या भारत मातेशी जर तुम्ही गद्दारी कराल, भारत मातेचा सिंदूर पुसण्याचा जर विचार जरी कराल तर तुम्हाला हजारो वर्षे नरक यातना भोगावं लागतील, हे लक्षात ठेवा. म्हणून भारत मातेशी दुश्मनी करण्याची, भारत मातेचा सिंदूर पुसण्याचा विचार कोणी नाही केला पाहिजे. कारण याच भारतभूमीमध्ये त्या सिंदुराचा बदला घेणाऱ्या आमच्या सौफियाताई कुरेशी, वेमिकाताई सिंग या देशामध्ये जन्मतात. आणि आमच्या भारतभूमीची कूस काय कधी रिकामी राहत नाही. आमच्या भारत मातेची कूस नेहमीच अशी असते की वेळोवेळी ती लाल पैदा करते. कधी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कुशीत ती घेऊन येते, तर कधी स्वामी विवेकानंदांना या ठिकाणी ती आपल्या कुशीमध्ये घेऊन येते की जे संपूर्ण विश्वाला भारत देशाकडे आकर्षित करते की हा देश किती महान आहे. नतमस्तक होतं संपूर्ण विश्व भारतभूमीकडे पाहून. असे स्वामी विवेकानंद ती जन्माला आणते. कधी ही भारत माता भगतसिंगांना जन्माला आणते. ही भारत माता कधी झाशीच्या राणीला आपल्या कुशीमध्ये घेऊन येते. आणि म्हणून आमच्या भारत मातेची कुशी कधी रिकामी नाही. नेहमीच ही लाल जन्माला आणते, नेहमीच ही हिरे जन्माला आणते, नेहमीच आपल्या कुशीमध्ये ही मोती घेऊन येते. आणि म्हणून अशा दुश्मनांनी लक्षात ठेवावं की भारत माता किती महान आहे. आणि म्हणून संपूर्ण या ठिकाणी भारतीय, प्रत्येक भारतीय भारत माता की जय असा जयघोष करत असतो. तुम्हालाही निश्चित आपल्या भारत मातेबद्दल काय वाटतं, आपल्या जन्मभूमीबद्दल काय वाटतं, मग हे आम्हाला नक्कीच प्रतिक्रिया देऊन कळवा. आणि पुन्हा एकदा भारत माता की जय अशी प्रतिक्रिया लिहा आपल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये. आणि आपल्या भारत मातेचा हा सिंदूर जे आहे तो आपल्याला हजारो वर्षे असा कायम ठेवायचा आहे. म्हणून आपले महात्मे सुद्धा म्हणायचे की मायभूमी आणीन फेडीन पांग सारे, आणीन आरतीला चंद्र सूर्य तारे, उगेच म्हणायचे नाही. एवढी आपल्या भारतभूमीविषयी इतकं प्रेम आपल्या महात्म्यांना आहे. आणि म्हणून वेळोवेळी भारत मातेच्या चरणापुढे नतमस्तक होतात इथलचे महात्मे. आणि आपण सुद्धा भारत मातेच्या चरणाशी नतमस्तक नेहमीच राहूयात. जय हिंद, जय भारत.